शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त झालं, मानसिकदृष्ट्या स्वस्थ झालं, बौद्धिकदृष्ट्या तल्लख झालं. अशी जी योगाची किती हजार वर्ष माहीत नाही, पण 5,000 वर्षाचं ज्ञात इतिहास आहे. कोणी म्हणतं 12,000 वर्षापूर्वी, कोणी म्हणतं 7,000 वर्षापूर्वीची ती परंपरा आहे. ती सगळ्या जगामध्ये प्रस्थापित करण्यासाठी काही वर्षांपूर्वी जागतिक योग दिन हा जगाच्या फोरममध्ये मान्य करून घेतला. जगाच्या फोरममध्ये कधी पर्यावरण दिन मान्य करून घेतला जातो, कधी फादर्स डे म्हणजे वडील दिन, कधी मदर्स डे मातृ दिन, असं सगळं जग ठरवतं आणि तो दिवस सगळं जग फॉलो करतं. योगाच्या बाबतीतला अनुभव असा आहे की त्याची उपयोगिता आवश्यकता मोदीजींच्या मांडणीनंतर जगाला इतकी पटली की सगळे जगातले 182 छोटे मोठे देश उद्या 21 तारीख दरवर्षी 21 जून योग दिनाच्या निमित्ताने आपण काहीतरी योगा करतो. स्वाभाविक देश, शहरं, गावं या अगदी जतसारख्या ठिकाणी उद्या 10,000 संख्येचा योगा आहे. त्या जतपासून जवळ बालगावला 3 वर्षापूर्वी 1,06,000चा योगा होता. तसं ते वाढत चाललं. उद्या 2 मोठे कार्यक्रम आहेत शहरामध्ये. एक देवेंद्रजींचा आहे परकरंबर योगा, एक माझ्या मुलांनाचा आहे नेहमीचा त्याचा योगा. त्यामुळे आम्ही आमचं योगदान खास केलं. अर्ध्या मिनटात सांगायचं झालं ते मानसी नावाची कन्सेप्ट आहे की ज्याच्यामध्ये 12 ते 19 वयोगटाच्या मुलींना जे जे हवं आहे आणि घरचे देऊ शकत नाही ते फ्री देण्याचा प्रयत्न. दर 3 महिन्याने मेडिकल चेकअप, टॉनिकच्या गोळ्या, रोजचं योगा, योगानंतर खाणं, महिन्यातलं सॅनिटरी नॅपकिन, दर 3 महिन्याने ब्युटी पार्लर, दर 6 महिन्याने डेंटिस्ट, दात क्लिनिक, महिन्यातून एक सिनेमा, दर 3 महिन्याने आउटिंग, असं मोठं पॅकेज आहे. करता करता मानसीच्या एका वर्षामध्ये 19 ब्रांचेस झाल्या, 850 नोंदणी झाली, ₹1 कशाची फी नाही. आम्ही सगळंच कोथरूडसाठी केलं. आता आम्ही सगळंच ओपन करतो. 20 प्रकारावर माझी सरकारने सांगण्याची आता वेळ नाही, पण आज या 19 मानसीच्या केंद्रातल्या 850 महिला आणि काही जणांनी उत्सुकता दाखवली ना आम्हाला यायचं, असं जवळ 1100 जणांनी एकत्र योगा केला. अप्रतिम सामूहिक योग दर्शन या निमित्तानं दाखवलं. विद्यार्थ्यांच्या मोठी संख्या या ठिकाणी पाहायला मिळते. विद्यार्थ्यांच्या संदर्भातला प्रश्न हिंदी भाषेचा विषय आपण जर पाहिलं तर अनडिक्लेअर्ड डिसिजन जो झालेला आहे, तिसऱ्या भाषेचा जो विषय आहे त्याच्यासाठी शिक्षक आणि त्याचबरोबर पाठ्यपुस्तकांचा एक थोडी अडचण येण्याची शक्यता. तुम्ही कसं बघताय? मला असं वाटतं की प्रत्येकच विषयाचं राजकारण करण्याची आवश्यकता नाही, त्यातलं समाजकारणसुद्धा शोधलं पाहिजे. हिंदी ही एका अर्थाने शाळांमध्ये सक्तीची केली नाही. 2 विषय जे आहेत म्हणजे मराठी मातृभाषा, आता मराठी माध्यमाच्या शाळा नसणाऱ्यांना सुद्धा सक्तीची केली आहे. प्रत्येक शाळेमध्ये मराठी शिकवलं. आपल्या राज्याची मातृभाषा मराठी, बरोबरीने इंग्लिश ही सगळ्या जगाची कम्युनिकेशन लँग्वेज आहे. अजूनही सगळी पुस्तकं इंग्लिशमधून मराठीत व्हायची आहे. त्यामुळे जगामध्ये आपल्याला जायचं असेल तर इंग्लिश. आता नवीन शैक्षणिक धोरणामध्ये 3 भाषा शिकवा असं म्हटलं. 3री भाषा कुठलीही असू शकते. हिंदीचा आग्रह नाही आहे. तुम्ही हळूहळू फॉरेन लँग्वेज पण शिकायला पाहिजे ना. तर जर्मनीसारख्या देशामध्ये आपल्या तरुणांचं डिमांड वाढली मग जर्मन आलं पाहिजे. त्यातली त्या शाळेमध्ये 20 विद्यार्थ्यांची संख्या क्रॉस झाली तर त्या ठिकाणी शिक्षक मिळेल आणि तो 3ऱ्या भाषेचा, हिंदी असेल, जर्मनी असेल, तमिळ असेल, त्या शाळेने ठरवायचं. तर 2 भाषा सक्तीच्या, 1 भाषा ऐच्छिक, यात काय राजकारण करायचं. आणि हिंदी, अरे तुम्ही इंग्लिशला नाही विरोध करतो, चला सगळ्या देशभर आंदोलन करूया. मी आंदोलनाचं नेतृत्व करतो की या देशामध्ये इंग्लिश भाषा शिकवण्याची आवश्यकता नाही. मी पण आंदोलन करणार नाही, तुम्ही पण करू. इंग्लिश नाही शिकली पोरं पुढं कशी जातील. कोकणाला 150 वर्ष राज्य ज्यांनी केलं त्यांची भाषा चालते. आणि ह्या देशातला अधिक वर्ग, उत्तर भारत सगळं अधिक वर्ग जी भाषा बोलतो, देशामध्ये जायला एक कॉमन लँग्वेज आहे. तर हिंदीला विरोध, इंग्लिशला विरोध करा. बघा घराघरातून पालक तुम्हाला हाकलून लावतील, अरे तुझ्या पोरगा कॉन्व्हेंट जातो, माझ्या पोराला इंग्लिश शाळेत द्यायला उद्या, माझ्या पोराला मागे ठेवायचं होईल. इंग्लिशला विरोध करा. उद्धव ठाकरेंनी आव्हान दिले, तुम्ही लागू करून दाखवा, मी बघतोच थेट आव्हान दिले. असं आहे की ह्या देशाची लोकशाही, त्याची ब्युटी, त्याची सुंदरता इतकी आहे की कोणी काही म्हणू शकतो, कोणी कुठलं आंदोलन करू शकतं.
पण नम्रपणे राज्याला मी खूपच मानतो. लोकशाही आहे ना, तर ठोकशाही कशी होती. ज्याला शिकायचं त्याला शिकू दे, ज्याला शिकायचं नाही आणि सक्ती केली जाते त्यांच्यासाठी आंदोलन करा. मनसेंनी शिकून विरोध तर दाखवा, काय आक्रमक ठेवलेला आहे. पुस्तकं इथं फाडली परवा. म्हणून मला वाटलं की एका बाजूने लोकशाहीचा आग्रह करायचा की आम्ही शिकवून देणार नाही, पुस्तकं फाडू आणि पाट्या तोडू आणि बोर्ड तोडू, ही काय लोकशाही? पवार पण म्हणतात सक्ती योग्य नाही. हा, पवार पण म्हणतात हिंदी सक्ती योग्य नाही. पवार म्हणतात म्हणजे काय परमेश्वर म्हणतो काय? अशा भाषेत सांगते की पवार म्हणतात इज नॉट अ गॉड. हां, ही इज अ व्हेरी एक्सपिरियन्स मॅन, ही इज अ व्हेरी गुड मॅन. पण पवारांनी सांगून मग उद्यापासून पवार सांगतील सगळ्यांनी पांढरे शर्ट, दादासारखं पांढरा शर्ट घाला, काय काय? नाही, हा सगळा वाद होत असताना दुसरीकडे मनपाच्या शिक्षकांना देखील ॲडमिशनसाठी टार्गेट देण्यात आलेलं आहे की विद्यार्थ्यांचं एक टार्गेट 10 विद्यार्थ्यांना 20 विद्यार्थ्यांना असं टार्गेट. स्वाभाविक आहे की पटसंख्येचं किती पटसंख्येला किती शिक्षक याचं कंपल्शन आहे. उद्याही पटसंख्या कमी झाली तर त्यांच्या नोकऱ्या होतील, तर त्यांचं समायोजन होईल. त्यामुळे त्यांना आग्रह झाला आहे आपली शाळा बंद पडली तर तुम्ही घरी बसा. टार्गेट दिलं आहे. पण टार्गेटमध्ये काय कुठे कंपल्शन आहे का? त्यांना हे म्हटलं आहे की आपलं टार्गेट पूर्ण नाही झालं, आपली शाळा पटसंख्या नीट नाही झाली, तुम्हाला कोणाला काढता येत नाही, तुम्हाला समायोजन करावं लागतं. आज दोन्ही शिवसेनेचे वर्धापन दिन झाले. पडले, त्यामध्ये उद्धव ठाकरे भाजपलाच टार्गेट करताना पाहायला मिळाले, ज्यामध्ये ते म्हटले की शिवसेना प्रमुख आज ब्रँड तुम्ही पुसायला निघाले तर तुमचे नामोनिशाण उठून टाकू असं भाजपला. अशा उद्धवजींनी वल्गना केलेल्यांचं एक पुस्तक होऊ शकतं. देवेंद्रना ते म्हणाले तू तरी राहशील मी तरी राहशील. देवेंद्रजी असं म्हणाले नाहीत त्यामुळे ते राहिले, कोण? उद्धवजी राहिले. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले, त्यामुळे त्यांनी केलेला वल्गना हात तोडू काय तोडू आणि असं भरपूर म्हणजे लिहायला बसतो पुस्तक होईल. त्यामुळे गरजेल तो पडेल काय? आणि ही आपली संस्कृती आहे का की तुला संपवतो मला संपवतो? आमच्याकडे सुद्धा अशी भाषा वापरणाऱ्यांना देवेंद्रजी त्या वेळेला कान पकडतात. ही भाषा नाही, ही आपली संस्कृती नाही. देवेंद्रजी कधीही अपवादाने सुद्धा असं शब्द. अमित भाई येतात ना दौऱ्यात. अमितभाईंचा मुंबई प्रवास आहे, पण त्यांना तातडीने माहीत नाही काय करणार. पण कर्णावतीला अहमदाबादला पोचायचं असल्यामुळे 21 तारखेचे 4 कार्यक्रम होते, 4ही आपण 15 दिवसांनी करू असं नाही. दुसरीकडे मनसे आणि ठाकरेंच्या युती संदर्भात काल उद्धव ठाकरे म्हटले की जे तुमच्या मनात आहे जे महाराष्ट्राच्या मनात आहे तोच मी निर्णय घेणार. तिथून कुठेतरी एक पाऊल पुढे तो सरकार. उशीर का होतोय? जर काहीही अट नाही आहे 2 मिनिटात करा. मी काही भविष्यकाळ नाही होणार की नाही होणार सांगायला, पण रोज होणार, रोज बॅनर होणार, रोज पोस्टर होणार. अरे करा. असं आहे, ही तर सोडा, राज उद्धवजी ते एकत्रच होतं. राज उद्धवजी, छगन भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक सगळे एकत्र होते. तरीही जनसंघ होता, तरीही जनता पार्टी होती, तरीही भारतीय जनता पार्टी होती. आणि ती वाढतच राहिली. आता त्यातले ते सगळे विखुरले गेले. 2 जण एकत्र नाही वाटलं. चांगलं आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये अदरवाईज आव्हानच नाही. 75 सिटिंग नगरसेवक उद्धवजींचे एकनाथजीने उचलले. 75 केलं. उमेदवार शोधायचे तुम्हाला, एकनाथजींना 75. काय ऐते उमेदवार मिळाले, करणार कसे लढणार? लढतच नाही आहे. आणि तेव्हा उलट एकच राहिले तर लढत निर्माण होईल. महायुती महापालिकेत महायुती राहणार की कसं काय स्वबळावर कसं? पुण्यात काय होणार दादा? कायला पुण्यात महायुतीचं काय होणार? बघा, देवेंद्रजी जे बोलतात ते त्याला कधी मागे यावं लागतं. अरे काय नाही, देवेंद्रजी असं म्हणाले की महायुती म्हणूनच आम्ही लढू, ज्या ठिकाणी अडचण येईल त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढू. सरकार राज्यामध्ये महायुतीचं आणि खाली एकमेकांना शिव्या घालतात असं होऊ देणार नाही. त्याला मैत्रीपूर्ण म्हणतात. पण पहिला प्रयत्न महायुती महापालिकेच्या संदर्भावरून जो काही सध्या वाद सुरू आहे की राष्ट्रवादीच्या लोकांनी त्याचा व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे. असं आहे की प्रत्येकाला त्याचं त्यांनी नरबळी दिलं हो नाही दिलं ना. प्रत्येकाला त्याचं स्वातंत्र्य आहे. तुम्हाला शिव्या दिल्याच आहे सध्या काय तुम्ही त्या ठेवलं आहे काय धर्मंध वाटतील ते बोलता. तुम्हाला कोणी काय बोलतं काय? तुम्हाला पूजा करण्याचं स्वातंत्र्य आहे. आता अघोरी की घोरी
ठरवायचं कोणी. बरंच भोगावाला असं वाटलं की बा मला नॉट नेसेसरी पालकमंत्री आणखी काहीतरी इच्छित असेल, माझ्या मतदारसंघातली जनता सुखी व्हावी, माझ्या मतदारसंघामध्ये अतिवृष्टी होऊ नये, असं काहीतरी असेल. तर प्रत्येकाला त्याच्या परमेश्वरापर्यंत आणि त्याच्या ध्येयपूर्तीपर्यंत जाण्याच्या मार्गाचं या घटनेमध्ये स्वातंत्र्य आहे. जगात नाही आहे. तुम्ही ओपनली तुमचं यज्ञ करून दाखवा. म्हणजे अनेक देशात नाही आम्हाला देखील यज्ञ नाही चलेगा, आमच्याकडे नमाजी चालते, आमच्याकडे चर्चमध्ये जाणे चालतं आणि चांगल्या अर्थाने तुला ज्या मार्गाने परमेश्वर जा. दादा, आता शरद पवारांची पत्रकार परिषद पार पडली. त्यांच्यामध्ये की महाविकास आघाडी म्हणून आम्ही महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सामोरं जाणार आणि मुंबईत उद्धव ठाकरे हे शक्तिशाली आहे असं मोठं वक्तव्य त्यांचं. पवारांना अलीकडच्या काळात त्यांच्यापेक्षा आणखीन कोणतरी पॉवरफुल आहे असं म्हणावं लागतं आणि त्याच्यापेक्षा वयाने लहान माणसाला पॉवरफुल म्हणावं लागतं. चांगला आहे हा पवारांच्या मनाचा भूमिका आहे. दादा, महापालिकेच्या संदर्भात एक प्रश्न आहे. 2 आठवड्यापूर्वी तुम्ही आयुक्तांना भेटलात. कमी वेळात जास्त पाऊस होण्याचा ट्रेंड अनेक दिवसांपासून पाहायला मिळतो, मात्र नागरिकांना मोठी समस्या पाहायला मिळते. दादा, अक्षरशः वाहतूक कोंडी तर आहेच आहे, पण रस्त्यावर पाणी साठण्याचं काम जे आहे ते गेल्या अनेक दिवसांपासून. तुमच्या प्रश्नामध्येच त्याचं उत्तर आहे. यावेळेचा पाऊस हा एक्स्ट्राऑर्डिनरी कसा, तर मे महिन्यामध्ये वळी येतो. मे महिन्यामध्येच नॉर्मल पाऊस आहे. ढगफुटी म्हणजे परवा मी कोल्हापुरात होतो, माझ्या बंगल्याच्या पायऱ्यांना पाणी लागलं, अनेक घरामध्ये छाती एवढं पाणी आलं. एवढा पाऊस पडल्यानंतर आता तुम्ही देशभराचे चित्र पाहता, एक ना एक शहर. हे बघा, 2 वर्षापूर्वी दुबईसारखं शहर पाण्याखाली गेलं आणि त्यामुळे शेवटी आपली रचना जी असते ते नॉर्मल कंडिशनला असते, तर ती ॲबनॉर्मल झाली. असं झालं का पुण्यामध्ये काय झालं, 4 दिवस संपूर्ण शहर तळं झालं, असं नाही होत ना, लगेच ते पाणी वाहून जातं. तरीही कमिशनरला म्हटलंच आहे की अनेक ठिकाणी पावसाचं पाणी वाहून जाणारी जी पाईपलाईन आहे नाहीच आहे, घातलीच गेली नाही, बिलं काढली गेली. या सगळी चौकशी करा. आणि कमिशनर खूपच चांगले आहेत, 5 वर्ष PMOS राहून आलेले आहेत, ते हळूहळू एकेका विषयाचा अभ्यास करतात. एकनाथ खडसेंच्या पक्षप्रवेशाची बरीच चर्चा होती. एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. त्यांनी आता म्हटलं की माझ्या पक्षप्रवेशाचा विषय कधीच संपलेला आहे, तर त्यांच्याकडून त्यांनी पूर्णविराम या सगळ्या चर्चांना. राजकारणात कधी पूर्णविराम नसतो, राजकारणामध्ये स्वल्प विराम असतो. पण पूर्णविराम घालण्याची मनस्थिती चुकीचं आहे. उद्या तुम्हीच प्रश्न विचारा, तुम्ही ते म्हणाला होता जाणार नाही, आज कसे गेला. देशाला गृहमंत्र्याची गरज असताना गृहमंत्री घर फोडण्याचं काम करतात उद्धव ठाकरेंनी अमित शहांना. ते गृहमंत्री म्हणून उत्तम काम करत आहेत आणि कुणाचं घर फोडलं नाही. लोकशाहीमध्ये हे स्वातंत्र्य आहे ना की मी कुठल्या पक्षात जावं. त्या मानगूट धरून आणली, दंडुका लावलं, दाखवला. बघा, तुम्हाला तुमची माणसं टिकवता येत नाही, अशी स्थिती येणार आहे मुंबई महानगरपालिकेमध्ये. उमेदवार मिळणं कठीण होईल, शिवसेनेला उमेदवार मिळणं. दादा, खरं तर राज ठाकरे युती करताना फारसं उत्सुक दिसत नाहीत, पण उद्धव ठाकरे खूपच पुढे गेलेत. नाही झालंच पाहिजे, केलं पर्यायच जर मनसेवर युती केली तर थोड्या तरी जागा येतील. अदरवाईज मी सांगितलं ना, 75 कालची बिगर 75 92पैकी सिटिंग नगरसेवक उद्धवजींचे एकनाथजींकडे गेले. अजून 4 महिने आहेत, बहुधा 92पैकी 93. त्यामुळे आता त्यांना एकच आशा आहे, त्यांनी शरद पवारांना बरोबर घेऊन पाहिलं, त्यांनी काँग्रेसला बरोबर घेऊन पाहिलं, काही जमलं नाही. 20 आल्या, 10 आल्या, 16 आल्या, आता ते मनसेला बरोबर घेऊन प्रयत्न करत आहेत. चांगला आहे, लोकशाहीमध्ये समोर विरोधक चांगले असायला पाहिजे. ओंकार कदम हा भाजपचा पदाधिकारी आहे आणि त्याने महापालिकेच्या वैद्यकीय ज्या महिला अधिकारी आहेत त्यांना त्याच्यावर देवेंद्रजी बोलले आहेत की आम्ही कोणाची दादागिरी कार्यकर्त्याची नेहमी सहन करणार नाही आणि त्यांना देवेंद्रजींची कार्यपद्धती अशी आहे की ते ओपनली काही करत नाही. आणि सायलेंटली ओंकारला जी काही सूचना द्यायची ती त्यांच्या बोलण्यातूनच दिली आणि निरोपी पाठवला की चालणार नाही, पार्टी सांगतात. थँक्यू.